नमस्कार, शिवानीज लाईफस्टाईलमध्ये आपले स्वागत आहे. आज आम्ही गेलो पालीला खंडोबाच्या दर्शनाला. सर्वप्रथम आम्ही पोचलो मैत्रिणींच्या घरी. मैत्रिणीच्या घरी गेल्यावर त्यांच्याच पुढे शाळा होती. त्या शाळेत झोका होता. त्या झोक्याचा आनंद मैत्रिणींना आवरताच आला नाही. त्यांनी छान असे झोके घेतले. त्यानंतर लहान मुलांच्या खेळण्यात थोडंसं रमलो. नंतर आम्ही पोचलो देवदर्शनाला. मंदिराचा परिसर छान असा भंडाऱ्याने उजळून गेला होता. खूप गर्दी होती. तसेच जिकडे तिकडे भंडाराच भंडारा. मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते पालीमध्ये. त्यानंतर आम्ही देवाला प्रसादाचा नारळ वगैरे घेतला आणि आम्ही पोचलो मंदिरात दर्शनासाठी. खूप लांबच लांब रांगा असल्यामुळे दर्शन घ्यायला खूप वेळ गेला. त्यानंतर आम्ही पोचलो गाभाऱ्यात दर्शनासाठी. भाविकांची गर्दी पाहता मनाला खूप छान वाटत होतं. देवाचं छान असं आमचं दर्शन झालं. देवाची मूर्ती छान प्रसन्नतेने सजवलेली होती. त्याचबरोबर देवाचा पोशाखही खूप सुंदर होता. देवांच्या मूर्त्या छान अशा भंडाऱ्याने उजळून गेल्या होत्या. त्याचबरोबर मंदिराला विविध अशी रोषणाई केली होती आणि ही रोषणाई बघताच भाविकांना खूप छान वाटत होतं. मंदिराचा परिसर पूर्ण उजळून गेला होता. तसेच जिकडे तिकडे खंडोबाच्या नावानं चांग भलं हा उदो उदो चालू होता. नंतर थोडे मैत्रिणींनी फोटो काढले. छान असे फोटो काढत आम्ही पोचलो यात्रेत फिरायला. फिरताना तर काय लहान मुलांची खेळणी बघूनच आम्ही रमलो. किती वेळ जातोय ह्याचं कोणाला भानच राहिलं नाही. आणि मैत्रिणींनी तर पूर्ण टाईमपास करायचं हे ठरवूनच होत्या. प्रत्येक दुकानात जाऊन थांबत होत्या. घेत तर काहीच नव्हत्या, फक्त बघणं फिरणं हेच हे ठरवून आल्या होत्या. छान अशा वस्तू झाल्या. यात्रेत फिरून दमल्यावर आम्ही जरा पोलीस कसा पहारा देत आहेत हे बघण्यासाठी तिथे थांबलो. नंतर आम्ही पुन्हा रात्री मंदिरात गेलो. मंदिराचा परिसर पूर्ण लाईटिंगने उजळून गेला होता. तसेच रात्रीही तेवढेच भक्त उपस्थित होते. खूप छान वाटलं ह्या पालीच्या यात्रेला येऊन आणि तसेच मन खूप प्रसन्न झालं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. धन्यवाद.